टडा. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो आज आमच्या गावची यात्रा आहे आणि आता मम्मी रेडी होती आणि मी रेडी झाली आहे पूर्ण. हे पहा माझं लुक आहे असं. माझ्याकडं ब्लू कलरचं काही नव्हतं म्हणून मी ब्लू यावेळेस प्रिफर केलं. आणि आज आता आम्ही चाललो आहे यात्रेला. पहिलं असेल कीर्तन. सो नेहमीप्रमाणे यावर्षीही आपण देवतारा एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाऊसकडून प्रसाद वाटप आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम मी आणि सुरेखाताई आम्ही मिळून भरवलेला आहे. सो पहा आम्ही तो यावर्षी कसा करतो आहे कार्यक्रम आणि लाडूचा प्रसाद आम्ही कसा वाटतो आहे. आणि खूप 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 लास्ट टाईम म्हणजे मेसेजेस आले होते की छान केलं तुम्ही लास्ट टाईम जे तुम्ही लाडूचा प्रसाद दिला किंवा ते प्रसाद वाटपाचं जे संकल्पना आहे ती खूप छान वाटली. आम्ही आमच्या गावामध्ये करू. सो खूप खूप धन्यवाद. आणि ही गोष्ट तुम्हाला आवडली, खरंच मला पण छान वाटतंय आणि खरंच तुम्ही पण करा तुमच्या गावामध्ये असं काही वेगळं. आणि चला तर आता पहा मग आव्हाडची यात्रा यावर्षी कशी होती ते. लेट्स गो, लेट्स गो, लेट्स गो. राधा हाक मारू लागली भगवान परमात्म्याला. देवच नाही साधावा. आता देव नाही साधावा काय करायचं मग घाबरली. आणि तुम्हाला सांगतो अहंकार जवळ आला की जवळ असणारा देव सुद्धा काय होतो, लांब जातो. आणि ही अहंकार ही अशी गोष्ट आहे ना, मला मांजर असती मांजर महिला मुलगा काही नाही का ते बघा किती सांगितलं तरी लक्ष तिकडच आहे. विठ्ठल विठ्ठल अहंकार ही नावाची गोष्ट अशी महाराज ती सर्वसामान्य माणसाच्या नादी स्वांग करावं लागत नाही. मान करणारी कोणाच्या लागतो माहिती का? सध्या आमची परिस्थिती अशी आहे महाराज. रावणाला अहंकार का नसावा, असला पाहिजे रावणाला अहंकार. त्याच्याजवळ देवाच्या सुदर्शन चक्राला अहंकार झाला, देवाच्या भावाला सुद्धा काय झाला होता, अहंकार झाला होता. एवढी एवढी मोठी मोठी माणसं पण अहंकाराने नाडली बा. एवढ्यांना एकच पर्याय म्हणून हनुमंतरायचं प्रयोजन भगवान परमात्म्याने केलं होतं. चला राधेला अहंकार झाला आणि अहंकाराचा परिणाम असा झाला की भगवान परमात्मा दुरावला आणि दुरावल्याच्या नंतर मग भगवान परमात्म्याला हाताने मोकळून रडू लागली. मी मगाशी बोलून गेलो आम्हाला देवाची आठवण चांगल्या पानात यावी की वाईट पानामध्ये यावी. आम्हाला आठवण येते वाईट पानामध्ये. आता तुम्हाला सांगतो गमतीचा भाग. आता सध्या 4 चाकी गाडी म्हणून काही वाटत नाही, मोटरसायकलवर फिरताना ना संध्याकाळी कीर्तन सुटलं शक्यतो आपल्या इकडे पट्ट्यात नाही पण टाकूबाईच्या पट्ट्यातून घरी यायचं म्हणलं की आता 7वाडीत आलं तर मग मला देवाची काय यायची आठवण. गोठवडीत येतो एकदा का गोठवडीत आलो का मग ते जंगलाचं व्यवसाय झालं संपलं. तिथून पुढे एकदा मग मोकळाच रस्ता मग काय आठवण यायची. आमच्या जीवनाची परिस्थिती अशी आहे. राधेला स्वतःहून देव हात मारत होते, अरे राधे पुढे चालली तू, चल ना आपल्याला राजकीय खेळायची. पण अहंकाराने प्रतिबंध केल्यामुळं महाराज म्हणे तो अहंकार एवढा झाला एवढा झाला एवढा झाला की त्याने तो दुरावला. आणि अहंकार अशी गोष्ट आहे ती एकदा की महाराज म्हणे अहंकार गेला अहंकाराची दाढी तुका म्हणे बहु नाडी.
आपल्या समोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराज आपल्याला नेहमीच सांगण्याचं मार्गदर्शन करतात. वैद्यही लहान असलं तर त्यांची बुद्धीची आणि ज्ञानाची जी क्षमता आहे ती आपल्यापेक्षा निश्चित जास्त. आपल्या दादाने महाराजांचं जे काय आपल्याला मार्गदर्शन असतं ते अतिशय महत्वाचं. महाराज आपल्या ठिकाणी आलं आणि काल्याच्या या सेवेच्या निमित्तानं महाराजांची या ठिकाणी आपली जी काही सेवा केली, काल्याचं कीर्तन केलं, त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या ठिकाणी व्यक्त केलं जाते, आपल्याला सन्मानित केलं जाते. आदरणीय साधू महाराज शिर्के आपल्याला विनंती केली जाते आपल्या ठिकाणी आपल्या सन्मान घेण्यासाठी यायचे. त्यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय शांताजी महाराज यांनी करा अशी त्यांना विनंती करतो. ग्रामस्थांच्या वतीनं आणि सत्ता कमिटीच्या वतीने या ठिकाणी आदरणीय महाराजांचा सन्मान केला जातो. आपल्या श्री ज्ञानदेव तुकाराम पंडितनाथ भगवान की जय. त्याचबरोबर या ठिकाणी कीर्तनाचे सासंगत मांडल्यानंतर गायनाच्या असतील, पखवाडा असतील, या सर्वांचं अतिशय महत्व असतं. पखवाड्याचं निरोध यांनी अतिशय महत्वाचं काम केलं ते म्हणजे आहे. आमचे मित्र युवा कीर्तनकार भगवंतपरायण अमोल महाराज कदम यांचा देखील या ठिकाणी सन्मान होता. आणि दत्ताशेठ वाल यांच्या शिवाय या ठिकाणी सन्मानित केले जाते. मग आपल्याला विनंती आपण महाराजांना सन्मानित करायचं आहे. चला अमोल महाराज कदम. त्याचप्रमाणे या ठिकाणी कीर्तनाला साक्षात देण्यासाठी हरिभक्तपरायण सौरभ महाराज मांडगे आळंदीकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होता. चेअरमन नागरिकांना उत्तर देपाल आपल्याला विनंती केली जाते आपण या ठिकाणी येऊन महाराजांना सन्मानित करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी चौपर म्हणून काम करणारे हरिभक्तपरायण जोशी महाराज यांचा सन्मान या ठिकाणी प्रभुनाथ देवस्थानचे खजिनदार आदरणीय शिवाजी यांचा शुभार्थ या ठिकाणी केला जातो. अध्यक्ष सन्मान शिवाजी यांचा शुभार्थ या ठिकाणी केला जातो. दादांना विनंती आहे सोळशी महाराजांना आपण या ठिकाणी सन्मान करायचा. सोळशी महाराज या. हे पहा, म्हणजे आता कालचं जेवण वाढणार आहे ना, तेव्हा आम्ही प्रसादाचं वाटप सुरू केलं होतं. तर मोहिनीताई मोसे सरपंचताई आहेत आपल्या, परत सदस्य सावित्राताई तरपाडे, हळदी कुंकू या ठिकाणी दे मम्मी, दे ना, ते ताईकडे दे ना, दे. हा आले मी तिकडं, माझ्याकडे ते द्यायचं होतं ना, दे ग त्याला भान दे. फोटो घेते, व्हिडिओ घेते मी इकडून. या ठिकाणी मंदिर जीर्णोद्धारासाठी ज्या ज्या मान्यवरांनी देणग्या जमा केले त्यांचा नाव मी या ठिकाणी केला जात आहे. लांडेवाडी ग्रामस्थ लक्ष्मण बाबू राहुल यांच्याकडे 5,000 रुपये, लक्ष्मण चंद्र राहुल यांच्याकडनं 5,000 रुपये, मच्छिंद्र आणि राजेंद्र किशोर राहुल यांच्याकडनं 5,000 रुपये, मच्छिंद्र मालाजी राहुल यांच्याकडनं 5,000 रुपये. टाइम लागेल ना, अजून एक पंगत बसणार आहे. बायका थांबल्या पाहिजे.
पाहिजेत ना. असं मागच्या वर्षी 100 गेले आमचे, असेच राहिले म्हणजे रिटर्न देऊन द्यायला लागले. मी तिथे वाट बघतो चालू झालंय. हा अहो मागच्या वेळेस 100 राहिले, बायका गेल्या निघून, मग परत द्यायला लागले दुकानवाल्याने. नामदेव काशीला यांच्याकडनं 10,000 रुपये, नारायण नामदेव भांगे यांच्याकडनं 10,101 रुपया. सो हॅलो गाईज, तर मी कालचे काही व्हिडिओज म्हणजे पोस्ट नव्हते केले, म्हणजे त्याला मला इंट्रोडक्शनच काढायला वेळ नाही भेटला. तर मी क्रिकेटच्या टुर्नामेंट्सचा म्हणजे क्रिकेटच्या मॅचेस आमच्या इथे भरल्या होत्या, त्याचा मी व्हिडिओ आता दाखवते तुम्हाला. सो लेट्स गो. सरपंचांच्या सुरुवातीला आणि आदरणीय सन्माननीय दत्ताशेठ वाळूंज आणि सन्माननीय सरपंच काळे यांच्या शुभार्थी या ठिकाणी नाणेफेक केली जाते. आजचा होणारा महासंग्राम 2,00,000 वर्षे 2,00,000 मित्रांच्या धावतात. या संग्रामामध्ये होणारा क्रिकेटचा युद्ध आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ते भीमा नदी तीरावर असलेल्या बरोबर स्पोर्ट ग्राउंड मध्ये नाणेफेक केली जाते. उभा राहिला डायरेक्ट. हो नाना उंच उडा जरा मध्ये घ्यायला लागत होतं इथं. उडवा जोरात. छापा पाठवर कुठल्या प्रकारचा धोका या ठिकाणी रक्त दिलं आला नाही. बिनबाद 5 किरण पुढचा चेंडू सामना करायचा हातून किरणचा चेंडू हातून उंच मारला फटका पाण्यात पाहिल्याच्या दिशेने आलेला लागून त्या दिशेने मारलेला सुंदर असा षटकार, अतिशय सुंदर असा षटकार या ठिकाणी आपण मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. याचा स्कोर बोर्ड होते, स्कोर होते तो 11. किरण यांचा काहीसा मार्गच येतो म्हणावं लागेल. या ठिकाणी अतुल यांनी अतिशय सुंदर फटकेबाजी करत आपल्या या ठिकाणी नाव पटवल्याच्या 11 किरण यांचा पुढचा चेंडू सामना करतो अतुल सुंदर असा मारण्याचा प्रयत्न केला होता. काही न समजल्या चेंडू जाऊन पडतो यांचे रक्षक हातात निर्धाव चेंडू घोषित केला होता पंचा. सो हॅलो, तर आज आहे फायनली डे 2. तर मला हारतुरेच्या कार्यक्रमाला ॲक्च्युली सकाळी जाता नाही आलं, कारण वडसला जुन्नरला माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं, कमलचं लग्न. तर मी त्याआधी व्हिडिओ पोस्ट करेल, ॲक्च्युली मला जर मिळाले तर व्हिडिओ पोस्ट करेल. बट मी तुम्हाला वडसच्या सोहळ्यातलं म्हणजे जुन्नरचा जे वडस आहे तिथे लग्न सोहळा होता आज, तर तो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवे. सो लेट्स go. ठेवलेलं आहे ते सर्व एकत्रित घ्यायचं आणि नवरीमुलीच्या पोटी टाकायचं आहे. कमल हाय कर, कमल हाय कर, हाय कर. ब्लॉग आहे. आम्ही सोहळा म्हणजे साखरपुडा झाला त्याच्यानंतर आम्ही ते ह्या मंदिरात आलो आहे वडसच्या. खूप भारी मंदिर आहे. मम्मा मम्मा हा मस्तपैकी पाय पडून चाललो आहे. तुम्ही वडसचा सोहळा बघितलास, तर आता मी म्हटलं होतं की जर व्हिडिओ भेटला तर किंवा नाही भेटला तर नाही सांगता येणार, पण मला व्हिडिओ भेटला
आणि मी तुम्हाला म्हणजे हारतुरेंसाठी रिजॅन लता यावर्षी फर्स्ट टाईम असं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे मुलांनी. सो मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवते आणि हारतुरे दाखवते की कशा आमच्या गावामध्ये देवबाप्पांना हारतुरे घातले जातात. सो तर आता ॲक्च्युली पालखीला जायचं आहे आम्हाला. तर ते पालखीला जाण्याच्या आधी आज खूप जास्त कार्यक्रम आहे. सकाळी आम्ही म्हणजे हारतुरे मिस झाले आमच्याकडून, हारतुरे झाले, वडेचा सोहळा झाला. तर आता आपण चाललो आहोत आमच्या शाळेत, म्हणजे आमच्या आव्हाडच्या शाळेत, इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये. तर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आमच्या इथे गॅदरिंग भरवलेलं आहे. तर शिवाजी काका वाळुंज यांची ती स्कूल आहे आणि आज त्यांचं गॅदरिंग आहे. सो त्यांनी आम्हाला तिकडे इन्व्हाइट केले. तर आम्ही आता तिकडे चाललो आहोत. सो तुम्ही बघा आमच्या आव्हाड गावचं जे स्कूल आहे तिथं गॅदरिंग कसं होतं ते. सो चला, लेट्स गो. प्रधान देशात वडिलांना शेतीत देखील मदत केली असे हे आपले माननीय श्री हरेश सुळसर हे आपल्याला या कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून लाभले आहेत. हे आपलं सौभाग्यच आहे. सर सध्या पुणे येथे परीक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपण सरांचे. श्रीयुत हरेश सुळसर. पहा, आता कार्यक्रम आहे सत्कार समारंभाचा. उपस्थितींचे आगमन इथे झालेले आहे. तर माननीय श्री हरेश सुळसर. सौ ताराताई गुरुड यांचा सन्मान करण्याची वेळ येत आहे. अश्विनी सुशांत वाळुंज यांना मी विनंती करते की सौ ताराताई गुरुड यांचा सन्मान करावा. तेज हत्यार हारी चम 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 करते बुद्धी आणि शक्तीचा. तर आता पालखीच्या आधी जे भजन होतं, दरेवाडीचं ते भजन होतं. तर बघा तुम्ही भजन कसं झालं आमच्या इथे. ताई वाळूंज ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडनं ₹51 पारितोषिक आले. जी गुण राजकारणी जागा मिळेल तसा बलवाने ₹50 बक्षीस. बरं आहे ना.
तुम्ही बघितलंच की किती छान झालं, किती मस्त मुलांनी. ॲक्च्युली आम्ही लास्ट टाईम ना मागच्या वर्षी आम्ही पालखी झाल्याच्या नंतर आम्ही बघायला गेलो होतो, म्हणजे ते गॅदरिंग पाहायला गेलो होतो. तर खूप मस्त, इतकं म्हणजे कधीच इतकं असं मी पाहिलं नव्हतं की प्रॉपर. मी पण स्कूलमध्ये असताना मॅच नव्हतं करू शकत आम्ही असे, म्हणजे डान्स आम्ही वेगवेगळे कसेही करत सुटायचो. बट इथे इतकं छान मॅनेजमेंट होतं ना मागच्या वर्षी. तर मी यावर्षीचं पण गॅदरिंग पाहून एकदम खूप टॅलेंटेड मुलं आहेत आमच्या इकडे असं वाटायला लागले मला. सो छान झालं त्यांचं गॅदरिंग. तर आता पालखीचा व्हिडिओ, फायनली पालखीचा व्हिडिओ बघा तुम्ही कशी झाली पालखी ते. सो मी लास्ट टाईम ना ॲक्च्युली खूप कमी दाखवली होती पालखी, म्हणजे खूप कमी पालखीचा व्हिडिओ काढला होता. तर आज मी थोडा मोठा काढेल व्हिडिओ आणि मग तुम्ही बघा कशी पालखी झाली ते. सो लेट्स गो. व्हिडिओ काढते व्हिडिओ.
सो गाईज फायनली आमची यात्रा झाली यावर्षीची 2023ची आणि पहा खूप मजा केली, खूप धमाल केली आम्ही. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपला व्हिडिओ हा शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मला फक्त म्हणजे कॉमेंट्स तर कराच, बट लास्ट टाईम 1-2 कॉमेंट्स अशा आल्या होत्या की एक प्रसादाचा तुम्ही एक मोठा पुडा आणून त्यातला एक प्रसाद काढून तुम्ही पॅक करून तुम्ही दिला, तर प्लीज टेक इट पॉझिटिव्हली. कारण आपल्याला असं म्हणजे आपला असा मोठो आहे की आपण प्रत्येकाला तो प्रसाद पुरला पाहिजे, कमी नाही पडला पाहिजे. सो आपला फक्त एवढाच हेतू आहे की प्रत्येकाला म्हणजे प्रसादासारखा असतो, छोटूसा असू कसंही असू, तो प्रसादासारखाच खायचा असतो. तर आपण तो प्रसाद प्रत्येकाला जावा, फक्त आपला हाच मोठा आहे. तर प्लीज पॉझिटिव्हली घ्या हे सगळं. आणि आव्हाटमधील लोक तर आमची खूप अफाट भारी आहेत, सगळे इतके सपोर्टिव्ह आहेत, त्यांनी खूप सपोर्ट केला यावेळेसही आम्हाला. आणि आव्हाटमधल्या लोकांनी तर व्हिडिओ सगळ्यांनीच पहा, बट इथून म्हणजे गावातले बाहेरचे लोक पण जे व्हिडिओ बघत असतील तर दुसऱ्या गावचे असतील तर त्यांनी प्लीज म्हणजे तुम्हालाही असं काही वाटत असेल तुमच्या यात्रेला असं प्रसादाचं वाटप करावं किंवा काहीतरी अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे असं माझे वडील म्हणतात. सो तुम्हीही असं काहीतरी नक्की तुमच्या गावामध्ये करा. खूप इतकं समाधान वाटतं, कोणी तुम्हाला बोलू किंवा नाही बोलू की हे करते की नाही करते, बट इतकं समाधान वाटतं तुम्ही असं काहीतरी करताय त्यासाठी. सो प्लीज नक्की तुम्ही म्हणजे मला असं वाटतं मी व्हिडिओज बनवते आणि लास्ट टाईम एक कॉमेंट पण आली होती की व्हिडिओ तुम्ही बनवताय तर तुम्ही ते दाखवू नका त्याच्यामध्ये की तुम्ही जे काय करताय ते. मी का दाखवते म्हणजे हे आपण जे करतो हे का दाखवते की मला असं वाटते 4 गावचे 4 लोक इन्स्पायर व्हावेत आपल्यापासून आणि तेही त्यांच्या गावात असं काहीतरी म्हणजे करतील. आणि खरंच ही खूप सुंदर गोष्ट आहे, खूप छान वाटतं असं काहीतरी वेगळं केलं तुम्ही तुमच्या गावासाठी काहीतरी करताय, खूप छान वाटतं. सो नक्की तुम्हीही इन्स्पायर होऊन मला असं वाटतं तुमच्या पण गावामध्ये असं काहीतरी करतील. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करायला विसरू नका. बाय.